प्रश्न पहिला, ई लर्निंग म्हणजे काय? पर्याय आहेत: ए. संगणकासंबंधी अध्ययन, बी. संगणकाच्या माध्यमातून अध्ययन, सी. संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन, डी. शिक्षणात संगणकाचा वापर. योग्य उत्तर आहे सी. संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन. प्रश्न दुसरा, 65व्या महाराष्ट्र केसरी 2023 चे विजेता कोण बनले आहेत? पर्याय आहेत: ए. पृथ्वीराज पाटील, बी. बाला रफिक शेख, सी. हर्षद सदगीर, डी. शिवराज राक्षे. योग्य उत्तर आहे डी. शिवराज राक्षे. प्रश्न तिसरा, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान किती आहे? पर्याय आहेत: ए. दुसरे, बी. पहिले, सी. तिसरे, डी. चौथे. योग्य उत्तर आहे डी. चौथे. प्रश्न चौथा, जिल्हा परिषदचे कामकाज एकूण डॅश डॅश समित्यांमार्फत चालते. पर्याय आहे: ए. 8, बी. 12, सी. 10, डी. 9. योग्य उत्तर आहे सी. 10 आणि त्या समित्या आहेत पुढील प्रमाणे: स्थायी, बांधकाम, कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, महिला आणि बालकल्याण, जलसंधारण आणि पाणी पुरवठा. प्रश्न पाचवा, कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहेत? पर्याय आहेत: ए. नोवाक जोकोविच, बी. रॉय इमर्सन, सी. राफेल नदाल, डी. रॉजर फेडरर. योग्य उत्तर आहे ए. नोवाक जोकोविच. प्रश्न सहावा, कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे? पर्याय आहेत: ए. फ्रान्स, बी. अर्जेंटिना, सी. ब्राझील, डी. इटली. योग्य उत्तर आहे सी. ब्राझील. प्रश्न सातवा, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? पर्याय आहेत: ए. चंदीगड, बी. पुडुचेरी, सी. दमण आणि दीव, डी. दिल्ली. योग्य उत्तर आहे डी. दिल्ली. प्रश्न आठवा, बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते? पर्याय आहेत: ए. घोडा, बी. हत्ती, सी. उंट, डी. प्यादा. योग्य उत्तर आहे डी. प्यादा. प्रश्न नववा, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत: ए. अब्दुल कलाम, बी. सत्य नडेला, सी. नरेंद्र मोदी, डी. कमलेश पटेल. योग्य उत्तर आहे सी. नरेंद्र मोदी. प्रश्न 10वा, महाराष्ट्र राज्यात एकूण किती हजार कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे? पर्याय आहेत: ए. 12,000, बी. 10,000, सी. 15,000, डी. 14,000. योग्य उत्तर आहे डी. 14,000. प्रश्न 11वा, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते? पर्याय आहेत: ए. चेन्नई, बी. कन्याकुमारी, सी. तिरुवनंतपुरम, डी. मदुराई. योग्य उत्तर आहे बी. कन्याकुमारी. प्रश्न 12वा, हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ए. पुणे, बी. सोलापूर, सी. मुंबई, डी. नागपूर. योग्य उत्तर आहे सी. मुंबई. प्रश्न 13वा, संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद डॅश डॅश मध्ये नमूद आहे? पर्याय आहेत: ए. 324 कलम, बी. 368 कलम, सी. 374 कलम, डी. 382 कलम.
योग्य उत्तर आहे बी 368 कलम. प्रश्न 14वा. कोणी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला? पर्याय आहेत ए. बिपिनचंद्र पाल, बी. भगतसिंग, सी. महात्मा गांधी, डी. वी. दा. सावरकर. योग्य उत्तर आहे ए. बिपिनचंद्र पाल. प्रश्न 15वा. स्वर्णसिंग कमिटीच्या शिफारसीनुसार 1976 मध्ये 42व्या दुरुस्तीद्वारे डॅश डॅश या बाबीला घटनेत समाविष्ट केले आहे. पर्याय आहेत ए. समवर्ती सूची, बी. शिक्षणाचा अधिकार, सी. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, डी. माहितीचा अधिकार. योग्य उत्तर आहे सी. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये. प्रश्न 16वा. कर्करेखा खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात जात नाही? पर्याय आहेत ए. राजस्थान, बी. महाराष्ट्र, सी. गुजरात, डी. पश्चिम बंगाल. योग्य उत्तर आहे बी. महाराष्ट्र. प्रश्न 17वा. मान्सून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत ए. अमर्त्य सेन, बी. अरविंद सुब्रमण्यम, सी. अभय के, डी. शशी थरूर. योग्य उत्तर आहे सी. अभय के. प्रश्न 18वा. जागतिक व्यापार संघटनेतील सदस्य देशांची एकूण संख्या डॅश डॅश आहे? पर्याय आहे ए. 164, बी. 150, सी. 148, डी. 192. योग्य उत्तर आहे ए. 164. प्रश्न 19. खालीलपैकी कोणते पीक खरीपाचे नाही? पर्याय आहेत ए. मोहरी, बी. भात, सी. कापूस, डी. बाजरी. योग्य उत्तर आहे ए. मोहरी. प्रश्न 20. चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी आल्यास डॅश डॅश हे ग्रहण होते? पर्याय आहेत ए. खंडग्रास सूर्यग्रहण, बी. खग्रास सूर्यग्रहण, सी. कंकणाकृती सूर्यग्रहण, डी. चंद्रग्रहण. योग्य उत्तर आहे डी. चंद्रग्रहण.